आई मित्राचं ड्रोन ना क्रॅश झालंय. आता तेच बघण्यासाठी ना आम्ही चाललोय. कुठे गेलोय काय ड्रोनच्या ना आम्ही जवळपास खतरनाक आता दम लागलाय. नमस्कार पब्लिक, मी छत्रपती संभाजीनगरचा SK. आज आहे ना आम्ही एक वॉटरफॉल एक्सप्लोअर करण्यासाठी चाललोय. आपल्यासोबत आहे आकाश भाऊ आणि कार्तिक भाऊ. मग सर्वप्रथम आहे ना पेट्रोल वगैरे टाकू आणि निघू. तर आमचे पोर आहे ना भाई सगळे ब्लॉगर आहे म्हणून काटाकट आहे ना व्हिडिओ काढ राहिले. मित्रांनो आम्ही एका ठिकाणी थांबलोय कशासाठी तर फोटो काढण्यासाठी. या माणसाला नाही का पोरीला फोटो पाठायचे काढून म्हणून थांबलो होतो. पोरील नाही एकाच पोरील पाठायचं. तर मित्रांनो आम्ही अर्ध्या रस्त्यामध्ये आलोय पण आता हे सगळे ना कुठं जायचंय ते विसरून गेले. मस्त माहिती आपलं बघू आता कसं जातो कसं नाही. मागच्या वेळेस तर आम्ही ना कोणत्या खराब रस्त्याने गेलो होतो त्याच रस्त्याने जायचा प्रयत्न करू. पुढे नाही भेटलं तर भैया इकडून किती किलोमीटर आहे रस्ता? धारेश्वर वॉटरफॉलला जायचंय. भैया ते भेटले होते त्यांनी मस्त पैकी रस्ता वगैरे सांगितला आम्हाला. आता चाललो. पोरांनी आम्हाला एवढ्या घाण रस्त्याने पाठवलंय डायरेक्ट. मोठमोठाले गड्डे कामरे एवढे रस्त्याने असे खूप वगैरे सापडले. खूप वगैरे नाही म्हणून रस्ता काट बनवलाय. डोंगर वगैरे काटून रस्ता बनवलाय. आम्ही सगळे ना आता रस्ता हुकलोय. मस्त विचारत जाणं आहे आम्हाला. आपल्याला मग थांबा म्हणा. इथं काका भेटले होते त्यांनी आम्हाला आहे ना रस्ता वगैरे सांगितलाय. पण इकडून एवढा घाण रस्ता आहे ना अवकाळ होणार आहे. आणि मी आपलं टाकून पाहिलं होतं 40 किलोमीटर दाखवतोय पण एवढं जास्त नसेल मला असं वाटतं. धारेश्वर कुठे आहे काका? इकडे वॉटरफॉल येतो इकडून येते का धबधबा? हा हे कोणतं आहे? ठिकाणी चहा वगैरे पिण्यासाठी थांबलो होतो. मस्त चहा वगैरे पिली आणि आता निघतो आम्ही धारेश्वरला. इथून किती किलोमीटर असेल? 5-6 7-8 चहा पिऊ ते काही माहित नाही आता. सवय लागली आहे. काय म्हटलं? अमृतुल्य चहा पिऊ फिक्की चहा पिऊ सवय लागली. आता नॉर्मल हॉटेलवर भली साखर टाकून देते बिलकुल पटत नाही आपल्याला. पुढे जाऊन बघा खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे ते समजाना झालं आता. बिलं ना 13 वेळेस लाडू खायला. काय वॉटरफॉल पाहिलं घे रे मोठा. काय वॉटरफॉल पाहिलं जायची गरज आहे? हा ना हेच भारी वॉटरफॉल माहिती हे बा इकडून एवढं वॉटरफॉल. जगातील सर्वात सुंदर वॉटरफॉल. लोकेशन साठी कसं लोकेशन साठी लोकेशन तुम्हाला डायरेक्ट DM मध्ये भेटून जाईल. अरे काही या ठिकाणी आता आम्ही पहिले आयडीला म्हणलो का आम्ही चिंचोली येतोय बरं का. आम्ही काय करा आम्हाला शॉर्टकट रस्ता भेटला. आम्ही डायरेक्ट धारेश्वर जाण्याचा मार्ग सापडलाय आपल्याला. इकडून 2-3 रस्ता आहे. मागच्या वेळेस पलीकडे रस्ता गेलो या रस्त्यात जाऊन पाहू काय नाही. इकडे भाई इकडून रस्ता धारेश्वर जाण्याचा मस्त वगैरे बनवलाय. तर मित्रांनो धारेश्वरच्या ना आम्ही जवळ चाललोय. नितीन गडकरी साहेबांनी ना आमच्यासाठी सुंदर असा रस्ता बनवलाय पुढं. उसाच्या पाचडा हा ऊसाचं तेल टाकून आलो होतो आम्ही. हा उतरा. मित्रांनो समोर ना थोडाफार घाण रस्ता होता तर म्हंटल मी बसतो चालायला आणि यांना ना बसतो माग. लाईक करा फॉलो करा. याला गाडी चालायचा नाही कुठून बी गाडी घालायचा. तर गाडी जा तुमचा SK जर आम्हाला काही झालं तर SK जिम्मेदार आहे. कन्नडच्या जबाबदार ऐक काय रामा 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 पडत नाही आपण. रामा रामा गण म्हणतोय पडत नाही. कुठंच उतरू नका म्हणतो. आणि रस्ता बा कसा आहे. हा काय माउंटेन ड्यू पिऊन आला काय? का रे काय माउंटेन ड्यू डरकी माखी. याचा अद्रकीला भाव भेटायला पाहिजे. स्कॉर्पिओ मध्ये काय ना सचा पडला पाहिजे रे रील बनून. आम्ही ना गाडी इथं वगैरे लावली. आता बघू आम्हाला अजून पण रस्ता माहित नाही. मागच्या वेळेस आम्ही ना हुकलो होतो दुसऱ्या वॉटरफॉलला पोचलो होतो. आता या तरी वॉटरफॉलला पोचू असं वाटतं आम्हाला. हा भाई तर खालून मी निघू राहिलो कुठून बी. वॉटरफॉल कुठे ना अजून पण नाही माहिती बरं का. तरी हे रताळे घेऊन चालले.
बाई आम्ही ना आता डोंगराच्या टॉपला आहे बरं का. इथनं जो व्ह्यू भेटतोय ना बाई तो बघा. इकडे पण एक वॉटरफॉल दिसतोय आणि इकडे पण आहे. पण आपल्याला जायचंय डोंगर करून ना त्याच्यातनं पाणी येतं त्या वॉटरफॉलला. मित्रांनो मागच्या वेळेस आहे ना आम्ही हुकून ना कोणत्या वॉटरफॉलला गेलो माहिती का? यावाला एवढा भारी होता ना. वर ना असं पाणी येतंय आणि तेव्हा तर आपल्याकडे ना ड्रोन पण नव्हतं. आता आहे ना ड्रोन नाही ना मस्त शॉट येणार आहे. निसतंय ना नातुराल या शिड्यावरून, बाकी काही नाही. खाली जवळ आलं ते पण नाही समजा ना आम्हाला. मित्रांनो आम्ही अशा पॉइंटवर येऊन पोहोचलोय ना, इथं नाही ना रस्ताच नाही बरं. आता काय होतं ना ते पुढं कळणार. रास्ता जहाँ से आसानी से जा सकते थे. हमारे पास दो ऑप्शन थे. एक आसान रास्ता और एक था मुश्किल. आपको लगा होगा हमने मुश्किल रास्ता चुना होगा. नहीं, हमने उससे भी मुश्किल रास्ता चुन लिया. तो बोलतच नाही खाता. पोरं म्हणतात आलो खाली आपण इकडं पुरं मारायला आलो आम्ही. रस्ता बघा तुम्ही फक्त एकदा. ऐक काय यांच्या दोघांचे पुरे लागून गेले. काम किती खतरनाक आला भाई. तर फक्त आम्ही ना उतरतोय, चढलो तर नाहीच अजून. एवढे तर आमची हाऊस झाली. मित्रांनो इथं ना काही लेणे दिसते, विचार करण्यासारखी गोष्ट. इथं गेले कसं असेल ते बी करण्यासाठी लेणे. कुठे की जातात ते लोक. त्यांचा नको विचार करू आपला उतरला बी जाईना. त्या काळात जॉब नव्हते, त्यांना एकच काम होतं, गव्हर्नमेंट ड्युटी नव्हती, त्याच्यामुळे ते जात असेल त्या काळात. हा गव्हर्नमेंट वाले पैसे गमो कर. आणि समजा जर आजच्या काळात मोबाईल वगैरे नसतं, हे सोशल मीडिया नसतं, ड्युटी पैसे कमा मग काय नसतं ना, सचिननी मी आणि आकाशनी पण एकदम मस्त लेण्या कोरल्या असत्या. बरोबर, वेरूळच्या लेण्यापेक्षा भारी. मी नसत्या कोरल्या भाई, मला नाही एवढा टाइम. येत नाही ना तो वॉटरफॉल दिसतोय आणि आवाज पण येतोय इकडं पोरांचा. एवढे अवकाळ होते ना डायरेक्ट खतरनाक. रस्ता बघा तुम्ही. काय मोठं पाहिलं का? रस्ता बघा तुम्ही. हरिहरगड चढला असतो ना तर परवडलं असतं बाई. भाई जंगलासारखा व्ह्यू आहे, डायरेक्ट जंगलासारखा. म्हणजे जंगलातच आम्ही पुरे येल लागेल इथून तिथून. पाय पूर्ण थकले, डायरेक्ट थकले. ऑटोमॅटिक चालतंय ते बी खाली. पण असा व्ह्यू कुठे भेटल का? गाईज वॉटरफॉल पर्यंत आहे ना आम्ही पोहोचलोय. इथं लय मोठं मॅटर सापडलंय. गाडीचं टायरच गायब आहे. पंक्चर झालं काय माहिती आता. फायनली गाईज वॉटरफॉलच्या जवळ पोहोचलोय आणि वॉटरफॉल बघा तुम्ही. लुक ॲट दिस गाईज. क्या आहे हे वॉटरफॉल? तर तुम्ही मोबाईलने बघितला, आता बघा ड्रोनने. मित्रांनो आता आपल्याला ना त्या मंदिराकडे जायचंय आणि जाण्यासाठी ना असं काही रस्ता आहे. पाण्यातून होऊन घेऊन गेल ना व्हिडिओ चालू ठेवतो, कसं आहे व्ह्यू देतील जास्त. मित्रांनो मी तर ना इथून तिथून पोहतच गेलो असतो, पण पाणी कमी आहे म्हणून आज चालत जावं लागलं. पण खालचे दगड आहे ना त्याला सवळले, पडलं का ते ना डायरेक्ट होऊन जाईल. आताच बोनी व्हायला आलती म्हणजे पडायला आलतो. ट्रेक खरंच एक नंबर वर का. ट्रेक करण्यासाठी स्पेशल ही जागा निवडा माझं म्हणणं आहे. कारण वरनं आम्ही ना एवढं खतरनाक आलोय, जिथं रस्ता पण नव्हता. जे पावसाचं पाणी येत होतं त्या पावसाच्या पाण्याच्या रस्त्यानं आम्ही आलो. गुफामध्ये आलोय. गुफामध्ये ना भाई पूर्ण अंधार आहे.
अशी काही गुफा आहे ही. हे जे तुम्हाला महादेवाचं मंदिर दिसतंय ना, या महादेवाच्या मंदिरासाठी आम्ही आलो होतो इथपर्यंत. मस्त वगैरे दर्शन वगैरे झालंय मंदिराचं मागे. ठीक आहे. आणि वॉटरफॉल पण बघून झालाय. आता बघू काय प्लॅन आहे पुढचा. पक्षी वगैरे जास्त आहे त्यामुळे ना आपण व्हिडिओ वगैरे काढत नाही ड्रोननी जास्त. तरी पण काढू आपण, बघू. वॉटरफॉलच्या नादात ना पाऊस चालू झालाय. आता मोकर अवकळ होणार आहे नुसती. घरी काय जायचं ना ते नाही माहिती. मी अशा जागेवर ना येत नाही ना, ह्या वॉटरफॉलचा ना एवढा सुंदर व्ह्यू येतोय बघा. काही मित्र भेटले आता, त्यांच्यासोबत आहे ना परत मंदिराकडे चाललोय आपण. तर मित्रांनो, आमच्याकडे रस्ता बघू शकता तुम्ही किती खतरनाक आहे. आणि या पोरामुळे आम्हाला परत मंदिराकडे जावं लागतंय. बरोबर आहे की नाही? हो हो. पोर आहे ना भाई, डायरेक्ट गाव एकदम खतरनाक. तर मित्रांनो, इथून आपल्या गावाजवळून हा ट्रेक म्हणजे वॉटरफॉल एकदम जवळ होता. म्हटलं बाहेर पैसे नाश केल्यापेक्षा आपल्या घरचं गावरान चटणी भाकर आणि लोणचं खावं. कांदा आणि चिवडा आणायचा बेस्ट. जास्त पैसे खर्च करत नाही, डायरेक्ट बजेट मध्ये इकडं. खतरनाक एक्सपिरियन्स होता. ते पण घर सारखं जेवण भेटलं आपल्याला. घरासारखं नाही, घरचं जेवण आहे. जेवणाचे 2 क्षण मला अनुभवला मिळाले. साईडी दादाने आम्हाला चारलाय, त्याला आम्ही ह्याला लय खाजे, डायरेक्ट उतरलो हो पाण्यामध्ये पोहाल. पोहत होते म्हणून मला काही राहिले नाही गेलं. मी पण पोहून घेतलं मस्त पैकी. पण पाण्यात कसं व्हिडिओ वगैरे नाही काढ देत. आई मित्राचं ड्रोन ना क्रॅश झालंय. आता तेच बघण्यासाठी ना आम्ही चाललोय. कुठे गेलोय काय, चला लोकेशन बघू. मित्रांनो, ड्रोनच्या ना आम्ही जवळपास आहे. खतरनाक आता दम लागलाय. तरी पण ना आम्ही ड्रोन सापडत आलोय. आता काय माहित सापडतं का भाई. लय खतरनाक ट्रेक आहे भाई. ड्रोन इथं सापडलं. प्रोपेलर वगैरे क्रॅश झाले, सगळं तुटलेलं आहे. पण ड्रोन एकदम ओके. गाईज लुक ॲट दिस. या ड्रोन भेटला, कसं वाटू राहिलं? ड्रोनचा आनंद नाही, खाली जायचा आनंद होईल पहिला. खाली पाहिजे का? खाली टाकू त्यांना. मित्रांनो, मी कसं बस तरी ना वरती आलोय. एवढा खतरनाक ट्रेक होता भाई, यानंतर कधीच नाही येणार. इथनं सनसेट व्ह्यू दिसतो एक, तो दाखवतो तुम्हाला. जी फिलिंग येते ना भाई वरती येण्याची, ती नेक्स्ट लेवल आहे भाई.